आणि मग बऱ्याचशा मध्ये लीला झालेल्या आहे, तरी ही लीला अशी आहे की ती ऐकण्यासारखी आहे. तर यमलार्जुनाचा उद्धार झालेला आहे. उद्धार असा झाला की हे कुबेराची 2 मुलं आहे, उन्मत्त झालेली आहे आणि एक दिवस म्हणतात की व्रजांगणांसोबत म्हणतात की अप्सरांसोबत असे एका सरोवरामध्ये स्नान करत होते आणि स्नान करता करता विवस्त्र अवस्थेमध्ये वारुणी नावाची मदिरा पिलेली आहे. हा तिथला स्वर्गातला ब्रँड आहे, वारुणी. इकडं काय असतात, आपल्याकडचं ते मटेरियल नाहीये, त्याच्यामुळे त्याचं नाव घेणं सुद्धा पातक आहे. कोणी एखादा असेल भाग्यवान इथं, ज्याला संध्याकाळचं ते घोडभर लागत असेल, तर बाबांना आज इथं या कृष्णार्पण म्हणून या मंडपामध्ये संकल्प करा की देवा, आत्तापर्यंत जेवढं जेवढं कृत्य केलं, जेवढं जेवढं नको त्या ब्रँडचं गटाराचं पाणी पिलो, पण देवा आता तरी माझं हृदय ह्या कथेतून साफ होऊ दे, की माझी तिकडं वासनाच होऊन देऊ नको. आज प्रार्थना करा एखादा कोणी असेल तर. गंमतही अशी की अशांना इकडं वळूच वाटत नाही, ते तिकडेच वळालेले आहेत सकाळी सकाळी. हो, मागच्या महिन्यामध्ये मी एका गावामध्ये, भुसावळच्या पुढं गाव होतं आणि रात्रीचं माझं तिथं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर सकाळी सकाळी मला ट्रेन होती म्हणून मी त्या मंडळींना विनंती केली की मला सकाळी सोडा. त्यांनी 5:30 वाजता गाडी मला कारमध्ये बसवलं आणि चाललो. चालताना रस्त्याने गाव लावलं, नेमकंच उजडलं. तर सकाळी सकाळी 15 ते 20 जण शेकोटी शेकत होते. तिथं काहीच नव्हतं, मंदिर नाही, काहीच नाही, घर नाही, दार नाही, आणि 15-20 जण एकत्र. म्हटलं सकाळी सकाळी काय गडबड झाली, म्हणून गाडी स्लो करायला लावली. म्हटलं काय गडबड झाली. त्या माणसाने मला गाडी स्लो न करता सांगितलं, बाबा अहो ही माणसं जी गोळा झालेली ना, ही मंदिरामध्ये भजन बिजन करण्यासाठी गोळा झालेली नाही. सकाळी सकाळी यांना चहा मिळतो इथं, तो चहा त्यांचा पारदर्शक चहा असतो बाटलीमधून मिळणारा, त्यासाठी आलेली आहे. म्हटलं सकाळी सकाळी चहाच्या जागेवरती असं पारदर्शक पाणी पिणारी मंडळी. आश्चर्य वाटले 15-20 लोक बघितल्यानंतर. काय कुठं प्रथा आणि संस्कार आपण घेऊन चाललेलो आहोत. नको ते मतद्रव्य शरीरामध्ये टाकल्यानंतर या शरीराचे हाल किती होतील. शेवटच्या समयाला पाणी सुद्धा आतमध्ये जाणार नाही आणि तेव्हा वाचविणारा कोण आपल्याला सापडणार आहे. शरीराद्यम खलु धर्म साधनम. हे शरीर सगळ्या साधनांचं साधन असल्या कारणाने याला जपा, याला व्यवस्थित नाऊ घाला, याला व्यवस्थित खाऊ घाला, पिऊ घाला, पण नको ते विषद्रव्य शरीरामध्ये टाकू नका. चुकीचं भक्षण करू नका. हे डोळ्यांनी चुकीचं पाहायचं नाही, संकल्प घ्यायचा आचमडम. डोळ्यांना चुकीचं बघायचं नाही, कानांनी चुकीचं ऐकायचं नाही, मुखामध्ये चुकीचं घ्यायचं नाही. अरे ज्या जिभेवरती सदैव परमात्म्याचं हरे कृष्ण कृष्ण वंदे जगद्गुरु असं नाव असतं आणि त्या जिभेनं जर बायको थोडीशी आपलं ऐकलं नाही, बायको थोडीशी काहीतरी उंच आवाजात बोली, त्या जिभेनं तिच्या माहेरच्या सासरचा, अमक्याचा, भावाचा, बहिणीचा, बापाचा उद्धार करावा एवढं पाप आपण अर्जित करत असाल तर आपलं ते पाप फेडायला कुठंच जागा राहणार नाही. म्हणून हे जेव्हा ज्या जिभेवरती हरी नावाचा गुलाबजामुन पडला, जिलेबी पडली, त्या जिभेला कडू कधी कारल्याचा रस टाकू देऊ नका. ती जेव्हा काय जिकडं जे गोड वाटेल तिकडे जात असते, पण जाऊ द्यायचं नाही. इन पैरोसे चल करते रे मंदिर कवी. पायाला देवाच्या मंदिरात जाण्याचं वळण लावा, जिभेला परमात्म्याचं भजन करायचं वळण लावा. आणि मग असे ते वरुणी नावाची मदिरा पिऊन ते नल आणि मणिग्रीव नावाचे 2 कुबेराचे पुत्र आहे, ते तिथं नाहत असताना नारद मुनी आले. नारद मुनींकडे बघून त्यांनी खिकी दात काढले. बरं का, कथा पुढं सरकवायची, पटापट तुम्ही थोडंसं ध्यान देऊन जर ऐकले. खुर्चीवरच्या आया ऐकताय ना? कुणाला मतदान करायचं यावेळेस? झालं का तुमच्याकडचं? एकाने आमच्याकडे इशारा केला होता, हातामध्ये घड्याळ होतं, हात असा होता, याला करा बरं का. म्हणजे दोनही इशारे झाले. तो सोबत होता हातवाल्यांच्या, पण त्याला जायचं होतं घड्याळवाल्यांकडं. त्याने हात वरती करून याला मतदान करा. विनोदाचा भाग सोडला. मागं ऐकायला येतं, ऐकताय ना तुम्ही? मफलरवाले बाबा, टोपीवाले बाबा ऐकायला येते ना? तर त्या दोन्ही कुबेर पुत्रांनी नारद मुनीकडे बघून खिकी हास्य सुरू केलं, नारद मुनींचा अपमान केला. आणि ऋषींनी अंतर्ज्ञात होऊन जाणलं, अरे हे तर कुबेराचे पुत्र. थोड्या वेळ थांबले, पुढे जाऊन थांबले आणि त्यांना बाहेर काढलं. अरे म्हटले, अरे मोठ्याचे लेकरं ना तुम्ही, पटतं का तुम्हाला असं चुकीचं वागणं? अरे तुमच्या बापाला, तुमच्या संपूर्ण कुळाला तुम्ही कलंक लावला, संपूर्ण. आणि तसं प्रबोधनात्मक कथा असणं गरजेचं आहे. वाक्य सांगावं वाटतं. आता ती कथा आज पूर्ण 1 तास पुरली असती, परंतु नाही. त्या कथेतून उद्भव असा घ्यायचा आहे की जननी जने तो दाता जन या भक्त जने या शोर.
कबीर म्हणतात, आई तुला पोटामध्ये जन्म द्यायचाच आहे ना पोराला पोटातून, तर एक चांगल्या अपत्याला जन्म दे. कुणाला? जननी जने तो दाता जन या भक्त जने या शूर. दात्याला जन्म दे, भक्ताला जन्म दे, शूराला जन्म दे, संताला जन्म दे. आणि जर या चार पैकी तुला कुणाला जन्म द्यायला जमत नसेल, नाही तो बांझ बाई मत गवा अपना नूर. त्यापेक्षा तशी राहिलेली बरी आहे. फिगर व्यवस्थित राहील, शरीराला रोग लागणार नाही आणि वजन बिजन काही वाढणार नाही, कुठलेही आजार हार्मोन्स इनबॅलन्स होणार नाही. ते हे कबीराचं सांगणं आहे, माझं सांगणं नाही आहे. आई आपल्या पोटी जेव्हा गर्भामधले संस्कार आहेत आपल्याकडे, षोडश संस्कारामधला सगळ्यात महत्वाचा संस्कार गर्भाधान संस्कार आहे. जे आपण ते हातामध्ये घेतो ना, मी मम्मा होणार, मी पप्पा होणार, मी काकी होणार, मी काका होणार, आहे ना, ते गर्भाधान संस्कार नाही, तो ट्रेंड आहे. सगळं ठेवावं लागतं बाबा. हे इथं बसणं म्हणजे काट्याच्या आसनावरती बसणं आहे. तेही ऐकणारा तो. कथेमध्ये हे सगळं का सांगावं लागतं त्याचंही एक तात्पर्य आहे की आपल्या 500,000 लोकांपैकी असाही एक जण आलेला आहे की बाबांनी आजचं सांगावं, असाही एक जण आलेला आहे बाबांनी कालचं सांगावं, असाही एक जण आलेला आहे की बाबांनी पुस्तकातलं सांगावं, असंही एक जण आलेला आहे की बाबांनी कुठल्या तरी ब्रँडचं प्रमोशन करावं, सगळेच. आणि असाही एक जण आलेला आहे की चला भेटलं तर 2-4 घास खायला भेटतील, असाही एक जण आलेला आहे. आज कथा सोडायचीच नाही, जाऊ दे, आज समाप्ती करू आपण. करायची समाप्ती आज 12 वाजेपर्यंत. 5 दिवसाची कथा 2 दिवसामध्ये संपवली. असाही एक जण आलेला आहे. एक जणाचं चपलेवरती लक्ष आहे, एक जणावरती काही पाकिटमारा असतात, मोठ्या मोठ्या कथांनी असेही पण असतात. इथं येऊन ज्याला अवबुद्धी सुचली तर त्याला बुद्धी तरी कुठे सुचणार दादा, बुद्धी तरी कुठे सुचणार. पुण्यक्षेत्रे कृतं पापम काशी क्षेत्रे विनश्यति. संस्कृतचे श्लोक घेतो पण अर्थही सांगतो. पुण्यक्षेत्रामध्ये किंवा घरामध्ये केलेलं पाप वाराणसीला काशीला जाऊन फेडता येतं, गंगेमध्ये स्नान करून फेडता येतं. पण ज्याने गंगेमध्येच 1 नंबर 2 नंबर करून दिलं त्याचं पाप कुठं फेडलं जाणार? अशी काही माणसं आहेत. घरून पाप फेडण्यासाठी वाराणसीला जातात, तीर्थावरती जातात, रुद्रपूरला जातात, काशीला जातात. पण त्या काशीमध्ये जाऊन ज्यांनी काशी केली, वज्रलेपम भविष्यती शास्त्र सांगतं की 1000 वर्षापर्यंत दगड होऊन बसावं लागतं. विनोद नाहीये दादा. पाप करताना लक्ष द्या. एखाद्या साधारण माणसाची चेष्टा केली चालेल, पण नारदासारख्या माणसाची चेष्टा केली, नारदाने शाप दिला, अरे 1000 वर्षापर्यंत पाप योनीमध्ये जाल आणि झाड होऊन पडाल. एका क्षणामध्ये उतरली. 90 होती का 180 होती काय माहिती नाही, पण एका क्षणात उतरली. आणि उतरल्यानंतर लगेच ते विवस्त्र अवस्थेत पुढे दंडवत करायला आले. महर्षी 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 चुकलं बाबा माफ करा, माझा प्रसव म्हणा, मी हीन दोषी कुसुम काय जे असेल ते बोलायला लागले. आणि मग नारद मुनी, महर्षी आहे, महर्षी असाही कोणी होत नसतं, ऋषी असा कोणी होत नव्हतं. दया आली आणि ऋषी म्हटले की काही हरकत नाहीये, झाड होऊन पडाल, पण वाट पाहावी लागेल. द्वापार युगामध्ये देवकीच्या पोटी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. येईल तो आणि आल्यानंतर मग त्याची सेवा करा, त्याला विनंती करा, दररोज त्याच्यावरती गार हवेचा झोत वारा घाला आणि लहानपणीच तो तुमच्या जवळ येईल आणि आल्यानंतर तुमचा उद्धार करेल. आला नंदनंदन आला गोकुळामध्ये, त्यांनी आता श्वास घेतलेला आहे, रांगायला लागलेला आहे, मटकी फोडायला लागलेला आहे. आणि मग त्या यशोदा मातेला त्याच्या खोड्या आता सहन होईना झाल्यात, म्हणून त्या यशोदा माईना एक दिवस कोपरामध्ये पडलेलं ओखळ घेतलं, त्या ओखळाला जवळ घेऊन त्या बालकनैयाला बालगोपालाला बांधायला लागले. उकळासी बांधताना काय यशोदेशी नकळे, बांधू नको ग आई, दुखतील हात कोवळे. म्हणतो का नाही या आभा आषाढभूत नजरेनं ते यशोदेकडे बघतोय की काय म्हणत असेल यशोदेला, मम्मा मम्मा मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो
मैं नहीं माखन खायो रे मैया मोरी, मैं नहीं माखन खायो। मैया मोरी मैं नहीं माखन खायो रे मैया मोरी, मैं नहीं माखन खायो। भोर भयो गैयन के पाछे, भोर भयो गैयन के पाछे, भोर भयो गैयन के पाछे, तूने मधुबन मोही पठायो। चार पहर बंसी तक भटको, सांझ पड़े घर आयो रे मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया माखन खायो चलो रे माखन खायो चलो मैया मोरी। आणि तो कन्हैया आता त्या बारीकशा बोटांमधून लाल छोट बोटांमधून हळूवार म्हणते मैं भी नाही माखन खायो. आई मैया मी खाल्लं नाही ग, माझ्यावरती कशाला आळ घेते. कन्हैया तूच खाल्लाय असं होणार नाही, ते गाडगे तू त्या माकडासाठीच फोडले. आणि मग सुरदास खूप सुंदर रीतीने वर्णन करतात हो. तू माझ्यावरती रागवतेस आई, थोडा कमी थोडा कमी थोडा कमी. आई तू माझ्यावरती रागवती ना, मला कळून चुकलंय. तू गोरी नंदबाबा गोरे मी काळा, कदाचित मी तुमचा नसेल म्हणून तुम्ही माझ्यावरती रागवताय, म्हणून तुमचं माझ्यावरती प्रेम नाहीये. आणि मग असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा कृष्ण खोटं बोलत होता. खोटं बोलता बोलता प्रयत्न चालू होते की कशी आई मानेल कशी आई मानेल. पण जेव्हा मानला नाही तेव्हा हा डाव टाकला. आणि मग सुरदास म्हणतात, सुरदास तर बिदही जसोदा लेऊर कंठ समाय मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो रे मैया मोरी, मैं नहीं माखन खायो। अशा पद्धतीने सुरदासाने वर्णन केलं की मैं नहीं माखन खायो. आणि शेवटी बघा तो नटखट असलेला गोपाल भगवंत म्हणतो मैं नहीं माखन खायो, मीच. पण ते यशोदेला कळलं नाही. शेवटी ती रुसलेली होती, रागावलेली होती आणि तिला रागाच्या भरामध्ये कोपऱ्यामध्ये, आवाज दे ना, रागाच्या भरामध्ये कोपऱ्यामधून दावं उचललं आणि त्या उखळाला बांधायला लागली. उखळाला बांधता बांधता एक दोन वेडे घेतले, पण एक दोन वेड्यानंतर गडबड अशी झाली की गाठण मारायला आली आणि हितभर दावं कमी पडलं. काय हितभर दावं कमी पडलं. ते सोडलं, दुसरा नाही गेले, तिसरा नाही गेले, चौथा आणायला गेले. म्हणून पोटाला दावं बांधलं. म्हणून भगवान गोपाल कृष्णाचं एक नाव दामोदर आलेलं आहे. उदर म्हणजे पोट, दाम म्हणजे दावे. ज्याच्या पोटाला दावे बांधलं ते दामोदर. शेवटी कसं बसं म्हणतात की त्या यशोदेनं स्वतःची ओढणी काढली. आणि मग भगवंतानी बघितलं की मैया आता आज ठेका पूर्णपणे घेऊनच आलेली, आज तिनं चॅलेंज घेतलेलंच आहे, आज मला ती बांधल्याशिवाय सोडत नाही. आणि मग तर जगन्नियता उघळासी बांधताना यशोदेसी का न कळे. त्या यशोदेला कळलं नाहीये की तो बंधनामध्ये कधीही अडकणार नाहीये. तो कुठल्याही बंधनामध्ये न अडकणारा परमात्मा त्या यशोदेना बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या यशोदेना बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बांधला गेलेला नाही. आणि तसाच ती ओढणी बांधल्यानंतर पुढे सरकता म्हणतात की उखळही त्याच्यासोबतच चालूया. आणि ते उखळ त्या भगवंतासोबत चालत असताना ओढत ओढत नंदाच्या वाड्याच्या बाहेर आलेल्या आहे. आणि दारात तोडी दोन ते यमल अर्जुनाची दोन झाडे, यमल म्हणजे दोन, अशी अर्जुनाची दोन झाडं आहे. आणि त्या झाडाजवळ भगवान गोपाल कृष्ण तो बालकन्हैया आलेला आहे, बाळकृष्ण आलेला आहे. आणि त्या दोन्ही झाडाच्या मधोमध कन्हैया पुढं गेला आणि आता उखळाला आज्ञा केली, इशारा केला की तुला इथं थांबावंच लागेल. उखळासी बांधताना यशोदेसी का नकडे, दुखतील आई मला बांधू नको, दुखतील हात कोवळे.
कंसा कसाशी धरणी वरुणी जो आपटी लत्ता प्रहारे करुणी करिपृष्ठ मूर्ती त्या बाळकृष्ण दिले मदमस्त ज्या खळाला तो ऐसी अगम्य लीळा तुमची हो नंदलाला. त्या नंदलालाने लीळा केली, त्या उखळाला दाव्याला पुढं ओढलं आणि म्हणतात की त्या दोनही अर्जुनाच्या झाडामध्ये ते उखळ अडकलं, दोन्ही बाजूंना त्याला सांद लागली आणि जसा बालकृष्णाने दोर पुढं ओढला तसे ते दोनही झाडं उन्मळून मुळासकट खाली पडले आणि त्या दोनही झाडांमधून दोन देवदूत बाहेर आले, देव महर्षी झाडे आले आणि नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम नमो कृष्णाय नमो कृष्णाय कृष्ण वंदे जगद्गुरु स्तुती करायला लागले. त्या भगवंताची सहस्रपादा सहस्र स्तुती करायला लागले आणि स्तुती करता करता ते दोघं उभे राहिले आणि अशा पद्धतीने त्या यमलार्जुनाचा त्या दोनही असलेल्या कुबेराच्या पुत्राचा अशा पद्धतीने उद्धार झाला. तो यमलार्जुनाचा उद्धार, या नलकुबराचा मणिग्रीवाचा कुबेरपुत्रांचा उद्धार झाला. पुढं सरकूया. नंद बाबांना आता ही उद्या तुम्ही आठवण द्या. आज आईवरती सांगितलं, उद्या बापावरती सांगायचंय. नंद बाबाला एकदा यमुनेनं गडप केलं होतं आणि ते वरून लोकांमध्ये गेले होते. बाप भक्त असलेला, पितृभक्त असलेला कन्हैया सुद्धा तुम्हाला ऐकायचा आहे. तो उद्या आपण घेऊया. बऱ्याचशा वेळा बाकी आहे, परंतु गंमत अशी आहे, आता आमच्या सगळ्या संचालक मंडळीचं, सहयोगी मंडळीच्या अंतकरणामध्ये थोडासा कंस घुसलाय. कसा कंस घुसलाय माहिती का? कंस प्रतिदिन वाट पाहतोय की माझ्याकडे कृष्ण कधी येईल, माझ्याकडे कृष्ण कधी येईल. आणि झालंही तसं की आता कृष्णाने बाकीचं सगळं काम सोडलं. मग त्याच्यामध्ये त्या गोवर्धनाला धारण करणं सोडलं, नंदबाबाला वरून कामातून सोडलं, रासलीला सोडली, अगासूर नावाचा राक्षस मारणं सोडलं. आता डायरेक्ट म्हणतात की त्यात अक्रूर वगैरे ते सगळं बाकी आहे आपलं.